स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या मनामध्ये शंका असतात की स्वामींची कृपा आपल्यावरती आहे की नाही, किंवा स्वामी आपल्याला काही संकेत देत आहेत किंवा ते आपल्यासोबत आहेत की नाही। तर या गोष्टींची शंका सुद्धा आपल्या मनामध्ये, तर स्वामी आपल्यासोबत आहेत की नाहीत हे आपल्याला जर समजत नसेल तर आपल्याला हे संकेत जर मिळत असेल तर समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत। तर कोणते आहेत ते संकेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करू शकता। तर सर्वात पहिला संकेत म्हणजे ज्या वेळेला आपण देवपूजेला बसतो त्यावेळेला आपण देवपूजेमध्ये मग्न असताना आपल्या डोळ्यामधून अचानक पाणी यायला लागलं तर नक्कीच आपल्या देवांची कृपा, म्हणजे आपल्या स्वामींची सेवा जर आपण करत असेल तर स्वामींची कृपा आपल्यावरती आहे असं समजावं। कारण अचानकपणे आपल्या डोळ्यामध्ये जेव्हा घळाघळ घळघळ असं पाणी येतं त्यावेळेला आपले देव आपल्यासोबत असतात आणि आपली ती सेवा आहे ती स्वीकारत असतात, आणि त्यामुळेच आपल्या डोळ्यातून ते अश्रू येत असतात आणि ते अश्रू आनंदाचे असतात। कारण देवांना आपली जी सेवा आहे ती पूर्णपणे मान्य असते आणि त्यांनी ती स्वीकारलेली असल्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येतं। कारण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये देवपूजा करताना पाणी येत नाही, परंतु एखाद्या वेळेस जर आपली सेवा मनापासून झालेली असेल आणि ती जर आपले देव स्वीकारत असतील तर आपल्या डोळ्यात नक्कीच पाणी येतं। तर यावरून आपल्याला समजायचं आहे की स्वामींची कृपा आपल्यावरती आहे। आपण ज्या काही देवतांची सेवा करत आहेत त्यांची कृपा आपल्यासोबत आहे, त्यामुळे आपली सेवा चालू ठेवावी आणि त्यांचे आभार सुद्धा मानावे, कारण त्यांनी आपली सेवा स्वीकारलेली आहे। त्यानंतरचा संकेत असा आहे की ज्या वेळेला पूर्वीच्या वेळी स्वामी सेवेत नसताना जेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी, भांडण, तंटे अशा पद्धतीच्या गोष्टी असायच्या, परंतु स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींच्या कृपेमुळे या अडचणी कमी झाल्या असतील आणि जर आपल्या घरातील भांडण तंटा कमी झालेला असेल, घरामध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण झालेलं असेल, पती पत्नीमधील जे वाद आहेत ते कमी झालेले असतील किंवा मुलांमध्ये प्रेम वाढलेलं असेल, तर या वेळेला समजून जाईल स्वामी आपल्या घरातच आहेत आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही। जर हा संकेत आपल्या घरामध्ये दिसत असेल तर आपण समजावे की स्वामींची कृपा आपल्यासोबत आहे। आणि त्यानंतरचा संकेत असा आहे, जर आपण एखादं कार्य करत असेल आणि प्रामाणिकपणे एखादं काम आपण करत असेल आणि आपल्याला जर स्वामींना काहीतरी विचारायचं असेल तर स्वामी आपल्या स्वप्नामध्ये येतात, आपल्याला दर्शन देतात आणि आपल्यासोबत बोलले नाही तरी सुद्धा त्यांची प्रतिमा दिसते किंवा ते स्वतः दिसतात। आणि अशा पद्धतीने जर आपल्याला हा संकेत मिळत असेल तर आपण हा शुभ संकेत मानावा, कारण यावरून कळतं की स्वामींची आपल्यावरती कृपा आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलेलं आहे आणि आपण जे काम करत आहे ते योग्य आहे आणि ते आपण काम पूर्णत्वास न्यायचं आहे। तर हे आहेत असे संकेत, यापैकी कोणताही एक संकेत जर तुम्हाला जाणवला असेल स्वामी सेवेमध्ये येऊन तर समजावे की स्वामी आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला सोडून कुठेही जात नाहीत, ते आपल्या सोबत असतात आणि आपल्याला चिंता करण्याची अजिबात गरज नाही। कारण स्वामींचं हे ब्रीदवाक्य आहे, सर्वांनाच माहीत आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि हे ते वाक्य खरं करतात, ते सदैव आपल्या पाठीशी असतात। आपण मात्र स्वामी सेवा सोडायची नाहीये, आपण मात्र आपला धर्म सोडायचा नाहीये, आपल्या स्वामींना निरंतर आपण त्यांचं चिंतन करायचं आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांना आपण आठवायचं आहे, मनातल्या मनात त्यांचा धावा करायचा आहे। तर ही होती छोटीशी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करू शकता। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।